आता मंत्री पंकजा मुंडेंच्या एका महत्त्वाच्या विधानाकडे वळूया। मी 2-4 लोकांना रिटायर्ड केल्याशिवाय निवृत्त होणार नाही, मी चांगली खमकी आहे, असं सूचक विधान पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले। काही दिवसांपूर्वी बीडमधील रस्ते आणि माणसं पाहून रिटायरमेंट घ्यावीशी वाटते असं वक्तव्य त्यांनी केलं होतं। मात्र या वक्तव्यावर त्यांनी आता स्पष्टीकरण दिलंय आणि आपण रिटायर होणार नाही हे त्यांनी निक्षून सांगितलं। इतकं खोदून ठेवलं होतं, कडकड करत मी इथपर्यंत आले आणि माझ्या प्रियला म्हणलं मला आला कंटाळा। वयाच्या 24व्या वर्षीपासून आता मी 47 पूर्ण झाले, 48 लागलो, म्हणजे 24 वर्ष झाले याच रस्त्यावर जवळपास 20 माणसं, तेच सगळं कसं बदलायचं मला तर कंटाळा आलाय। रिटायर व्हावं तरी बातमी दिली ती ताई रिटायर होणार, काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे। मला काय झालंय, रिटायर काय व्हायचंय? 2-4 लोकांना रिटायर केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही रिटायर व्हायचं। आता मला 47 वर्ष पूर्ण झाले, अजून माझ्यात दम आहे, तोपर्यंत काम करायचं। आता मंत्री पंकजा मुंडेंच्या एका महत्त्वाच्या विधानाकडे वळूया। मी 2-4 लोकांना रिटायर्ड केल्याशिवाय निवृत्त होणार नाही, मी चांगली खमकी आहे, असं सूचक विधान पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले। काही दिवसांपूर्वी बीडमधील रस्ते आणि माणसं पाहून रिटायरमेंट घ्यावीशी वाटते असं वक्तव्य त्यांनी केलं होतं। मात्र या वक्तव्यावर त्यांनी आता स्पष्टीकरण दिलंय आणि आपण रिटायर होणार नाही हे त्यांनी निक्षून सांगितलं। इतकं खोदून ठेवलं होतं, कडकड करत मी इथपर्यंत आले आणि माझ्या प्रियला म्हणलं मला आला कंटाळा। वयाच्या 24व्या वर्षीपासून आता मी 47 पूर्ण झाले, 48 लागलो, म्हणजे 24 वर्ष झाले याच रस्त्यावर जवळपास 20 माणसं, तेच सगळं कसं बदलायचं मला तर कंटाळा आलाय। रिटायर व्हावं तरी बातमी दिली ती ताई रिटायर होणार, काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे। मला काय झालंय, रिटायर काय व्हायचंय? 2-4 लोकांना रिटायर केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही रिटायर व्हायचं। आता मला 47 वर्ष पूर्ण झाले, अजून माझ्यात दम आहे, तोपर्यंत काम करायचं।